घरात एकटी असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी अखेर पुणे येथून अटक केली आहे। अय्याज उर्फ वसीम अक्रम अयूब पठाण वय 22 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गेल्या 6 महिन्यापासून पोलिसांना गुंडारा देत होता। 30 मार्च 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिची छेड काढली व तिला मिठीत घेऊन विनयभंग केला होता। याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 78, 79 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता। त्याच्या शोधासाठी 2 पथके नेमण्यात आली होती, मात्र तांत्रिक माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। दरम्यान 6 मे रोजी रात्री पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी पुणे शहरात नाव व ओळख लपवून राहत आहे। माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने एक विशेष पथक तातडीने पुण्यात रवाना झाले। या पथकाने 7 मे रोजी पहाटे 2 वाजता पुणे शहरात शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले। त्याला राहुरी येथे आणून रीतसर अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे करत आहेत। आरोपीला सध्या सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर करण्यात आले आहे। राहुरी येथून दिनेश गायकवाड यांची रिपोर्ट।